आणि अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ऑलिम्पिकमधून येते, कारण विनेश फोगाट प्रकरणी आता कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। क्रीडा लवाद हा निर्णय देणार आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी हा निर्णय येऊ शकतो। रौप्य पदक मिळावं यासाठी विनेशनं याचिका केली होती, कोर्टात धाव घेतली होती। 100 ग्रॅम वजन जास्त झालं म्हणून तिला फायनलमध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादात दाद मागितली होती। रौप्य पदक मिळावं यासाठी विनेशनं कोर्टात धाव घेतली आहे आणि याच सगळ्या प्रकरणी आता कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे। भारताला दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागलंय। विनेश फोगाट प्रकरणी हा काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ऑलिम्पिकमधून येते, कारण विनेश फोगाट प्रकरणी आता कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। क्रीडा लवाद हा निर्णय देणार आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी हा निर्णय येऊ शकतो। रौप्य पदक मिळावं यासाठी विनेशनं याचिका केली होती, कोर्टात धाव घेतली होती। 100 ग्रॅम वजन जास्त झालं म्हणून तिला फायनलमध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादात दाद मागितली होती। रौप्य पदक मिळावं यासाठी विनेशनं कोर्टात धाव घेतली आहे आणि याच सगळ्या प्रकरणी आता कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे। भारताला दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागलंय। विनेश फोगाट प्रकरणी हा काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।